कुतूहलापोटी. लेखन डॉक्टर अनिल अवचट. अभिवाचिका डॉक्टर दीप्ती सिधये. मला अनेक गोष्टींचं आश्चर्य वाटतं. मी एकदा लोणावळा स्टेशनवर उभा होतो. धो धो पाऊस कोसळत होता. गाडी स्टेशनात शिरत होती. पावसात भिजणारं इंजिन दिसलं. मागे जोडलेली लांबच लांब गाडी. मला आश्चर्य वाटलं. एवढंसं इंजिन एवढी भली मोठी गाडी कसं काय ओढतं? एक एक डबा म्हणजे केवढा जड. शिवाय त्यातल्या माणसांचं वजन. सरासरी 50 किलो वजन धरलं तरी केवढं वजन. वास्तविक यामागचं सगळं शास्त्र माहीत होतं. जेम्स वॅटचा प्रयोग, त्यातनं आलेली वाफेची इंजिनं, मग डिझेलवरची इंजिनं, ती कशी चालतात याची ढोबळ कल्पना वगैरे सारं माहीत होतं. तरी आश्चर्य वाटणं थांबलं नाही. पक्षाचं पीस पडलेलं दिसलं की घेतलंच उचलून. असं पीस किती वेळा दिसतं तरी प्रत्येक वेळी उचलून घ्यावंसं वाटतं. त्याच्या कडेवरून अलगद हात फिरवायचा, अगदी दरवेळी. काय ते आश्चर्य! किती सूक्ष्म धागे, तेही पोकळ. पिसातलं सगळंच पोकळ. थेट मधल्या दांडीपर्यंत किती हलकं. आपल्या नेहमीच्या काट्यावर वजन करायला ठेवलं तर वजनच होणार नाही. त्यासाठी स्पेशल काठाच लागणार. पीस वरून पडताना तुम्ही पाहिलंय? अहो, असं तरंगत तरंगत झुलत झुलत येत आहे खाली की जमीन येऊच नाही वाटावं. असंच अलगद खाली खाली यावं. पण नाजूकपणावर जाऊ नका. काय ताकद असते त्या पिसांनी बनलेल्या पंखात. कुठल्या कुठे जातोय तो पक्षी. पार सायबेरियातले पक्षी इकडे येतात म्हणजे बघा. तसंच झाडाचं पानही कितीदा निरखून पाहिलेलं असतं. पानातल्या शिरांकडे पाहत राहावं किती वेळ. हळूहळू आपण नदीच्या प्रवाहात वाहतोय असं वाटतं. पानाची मुख्य शीर आणि वरचं जाळं पाहिलं तर तेही एक झाडच दिसतं. वा वा, झाडात झाड. प्रत्येक पान म्हणजे एक लहानसं झाडच. प्रत्येक झाडाच्या पानाचा हिरवा रंग किती वेगळा. पोपटी ते डार्क काळपट हिरवा. अमेरिकेत फॉल सीझनमधली पिवळी, तांबडी, जांभळी झालेली झाडं पाहिलेली होती. मी महाजन सरांकडून माझ्यापुरतं वनस्पतीशास्त्र शिकलेलो. हिरव्या पानातलं क्लोरोफिल अन्न कसं निर्माण करतं वगैरे त्यांनी सांगितलेलं. पण मग एकसारखा हिरवा रंग का नसतो? का तऱ्हेतऱ्हेचा अद्भुत हिरवा? हे एक आश्चर्यच. खरं तर अख्खा निसर्गच आश्चर्यांचा खजिना आहे. पिंपळाच्या झाडाखाली बसलं की पानांची सळसळ ऐकू येते. इतकं छान वाटतं. मग इतर झाडांची पानं अशी सळसळ का नाही करत? झालं, प्रश्न आला की उत्तर शोधलं पाहिजे. अशा तऱ्हेतऱ्हेच्या प्रश्नातून मी काहींचा शोध घेतला. काही तसेच राहिले. ज्यांचा शोध घेतला त्यांच्यावर लेखरूपाने लिहिलं. आता त्याचं पुस्तक झालंय. जसं मला त्या लोणावळ्याच्या इंजिनाचं आश्चर्य वाटलं होतं तसंच आपल्या छातीत होणाऱ्या धडधडीविषयी वाटतं. कायम चालू असते ती. मी मेडिकलचा विद्यार्थी असताना आम्हाला मनगटाच्या नाडीचे ठोके मोजायला शिकवले होते. आपापली नाडी बघायची. पण मला माझी नाडी सापडेच ना. मला वाटलं मी मेलो तर नाही. कधीतरी सापडली नंतर. तेव्हा कुठे जीवात जीव आला. पण ही धडधड म्हणजे हृदयाचे ठोके रात्रंदिवस वर्षानुवर्ष चालतात कसे? कधी झोपेतही छातीला हात लावा, धडधड आहेच. विद्यार्थी असताना गर्भारशी आईच्या पोटाला आम्ही ॲल्युमिनियमचं छोटं नळकांड लावायचो आणि दुसरीकडून कान लावायचो. तो काय? त्या बाळाच्या हृदयाचे ठोके. इतक्या आधीपासून, अजून तर जन्मही व्हायचा आहे तरीही. या ठोक्यांनी मला खूपच कोड्यात टाकलं. अभ्यासात शिकलो होतं हृदय, त्यातले 4 कप्पे, त्याला येऊन मिळणाऱ्या किंवा त्यापासून फुटणाऱ्या मोठमोठ्या रक्तवाहिन्या.
पण तरी ते रात्रंदिवस, तेही आयुष्यभर, म्हणजे अगदी 80-90 वर्षही कसं चालतं याचा उलगडा होत नव्हता. हृदय म्हणजे स्नायूच ना. हातापायांचे स्नायू दमतात, मग हृदय कसं दमत नाही? हृदय जर असं म्हणालं, चला 4 दिवस विश्रांती घेतो, तर अहो 4 दिवस कुठले, त्याने 4 सेकंदही विश्रांती घेऊन चालणार नाही. ते थांबलं की आपणही थांबतोच. ते एका लयीत चालतं. धावून आलो की जादा रक्त पुरवठ्याची गरज असते, तेव्हा ठोके वाढणार. गाढ झोपेत शरीराला गरज कमी, म्हणून थोडं हळू चालणार. पण बाकी ठोक्याला ठोका, मोजून घ्यावं तर. तसंच मला रक्त साकळण्याविषयीही आश्चर्य वाटतं. कुठेही कापलं तर 2 मिनिटात ते आपोआप कसं थांबतं? काही वेळाने खपली कशी धरते? साकळण्याची वेगवेगळी 13 रसायनं रक्तात आहेत. त्यामुळे रक्त साकळतं हे माहीत होतं, पण ती रसायनं एरवी का एकत्र येत नाहीत? कधीही कुठेही रक्तात गुठळी का निर्माण होत नाही? तशी झाली असती तर कुठल्याही रक्तवाहिनीत ती अडकतील ना. मग काय, अटॅकच. सगळ्यात धो धो आश्चर्य वाटतं ते पोराच्या जन्माचं. आईच्या गर्भातल्या पाण्यात हा जीव तरंगत असतो, पण जन्म झाल्या झाल्या काही क्षणात किंवा मिनिटात तो पहिला श्वास घेऊन हवाचर कसा काय बनतो? जलचर असतानाच्या त्याच्या शरीरातल्या यंत्रणा पटकन बदलतात कशा? आईच्या शरीरातून आयता ऑक्सिजन त्याला उपलब्ध होत असतो आणि पोटातून बाहेर पडल्यावर क्षणात हवेतून ऑक्सिजन घेऊन सर्व गुंतागुंतीची शुद्धीकरण यंत्रणा आणि पुरवठा यंत्रणा चालू. असे अनेक विषय. 2-4 उदाहरणं सांगतो. प्राणी आणि सूक्ष्मजीव अन्न साखळीने एकमेकांशी निगडीत असतील तर ते खरं जंगल, नाहीतर ते प्लांटेशन उर्फ लावलेली झाडं. या मधमाशा, कीटक, पक्षी आहेत म्हणून उत्क्रांती पुढं सरकली, म्हणून आपण जन्माला आलो. म्हणजे ही मंडळी म्हणजे आपल्या आजोबा पणजोबाच की. मधमाशांपैकी काही माशा कुठे झाडांना फुलोरा आलाय ते बघायला निघतात. हो, सगळ्यांचा वेळ जायला नको. एकदा फुलं फुलल्याचं ठिकाण सापडलं की परत येऊन ते इतर माशांना सांगतात. कसं सांगतात? त्यांना आपल्यासारखा आवाज नाही की कान नाही. फूल पाहिलेली ती माशी चक्क इंग्लिश 8च्या आकड्यासारखा नाच करते. 8च्या आकड्यात 2 गोलाकार आणि मधला क्रॉस. 3 बिंदू साधणारी असेल ती फूलवाल्या झाडाची दिशा. वा वा, काय गंमत आहे. इंग्लिश 8चा आकडा का काढावा? कारण तिला गोलाकारच फिरता येत असावं. नुसतं वर्तुळ काढलं तर दिशा कशी कळणार? म्हणून 8चा आकडा. बरोबर काही किलोमीटर दूर असलेल्या त्या झाडाशी त्या पोहोचतात. फुलांमधला मकरंद शोषून घेतात आणि परत आपल्या घराकडे. हेही एक आश्चर्यच. काही किलोमीटर अंतरावरून त्या नेमक्या आपल्या पोळ्याशी कशा येतात? जंगलात तर झाडाझाडांवर पोळी, एका झाडावर अनेक पोळी. चुकून आलो तुमच्या घरी, शेजारी जायचं होतं असं म्हणायची सोय नाही. काहीतरी रासायनिक वास असणार, पण तसेच वास प्रत्येक पोळ्याला. मग गोंधळ उडत नसेल? आश्चर्यच. त्या मधुरसावर उर्फ मकरंदावर काय प्रक्रिया करतात कोण जाणे, पण त्याचा मध तयार होतो. माणसाने एवढी प्रगती केली तरी प्रयोगशाळेत त्याला मध करता आला नाही अजून. आणि मध किती टिकाऊ? इजिप्तमधल्या ममी शेजारी ठेवलेल्या अन्नपदार्थात तो होता म्हणतात. आणि आजवर जसाच्या तसा आहे. किती वर्ष? सुमारे 5000 वर्ष. हे एक उदाहरण म्हणून जरा सविस्तर सांगितलं, पण हेच कीटकांमध्ये, हेच सगळ्या सजीव सृष्टीत. अवघी सृष्टी आश्चर्याने भरलेली. स्थलांतर करणारे बरेच पक्षी तर चिमणीहून थोडे मोठे. केवढेसे पंख, 4 इंच सुद्धा लांबीचे नसतील, पण केवढा प्रवास करतात ते, हजारो मैल. काही तर मध्ये न थांबता जातात. हे तज्ज्ञ लोक खूप स्पष्टीकरण देतात. हवेत वाऱ्यांचे प्रवाह असतात,
त्यांची दिशा पकडली की अलगद जातात वगैरे. हे सगळं असलं तरी हजारो मैल नॉनस्टॉप विमानाने आपण अमेरिकेत गेलो तरी थकून जातो. शिवाय जेटलॅग. ते एवढ्याशा पक्षाला जेटलॅग नसतो. हे पक्षी सुबत्तेच्या मुलखात खूप खाऊन त्वचेखाली फॅट साठवून ठेवतात आणि प्रवासात अन्न म्हणून त्याचा वापर करतात, असं शास्त्रज्ञ म्हणतात. तसं असेलही, असलंच पाहिजे. पण अंगावर फॅट साठायला तो आहे केवढा पक्षी? आणि खूप साठवलं तर वजन जास्त होणार, उडायला त्रास होणार. म्हणजे हे स्पष्टीकरण बेताचंच म्हणायचं. शिवाय आणखी एक आश्चर्य म्हणजे हे पक्षी नेमक्या दिशेला कसे जातात? आपल्या प्रवासात हातात नकाशे, बाहेर पाट्या, त्याखाली बाण, शिवाय मदत केंद्र वगैरे असतात. तरी आपण कितीदा वाट चुकतो. कितीदा गाड्या विमानं आधीच निघून गेलेली असतात. मग पक्षी कसा मार्ग काढतात? त्यांना नुसती आकाशाची पोकळी उपलब्ध असते. सूर्य उगवणार, मावळणार तेवढाच एक आधार. शास्त्रज्ञ म्हणतात ग्रह ताऱ्यांवरून ते दिशा पकडतात. आओ गुरुजी, त्या पक्ष्याचा मेंदू तो केवढा, त्या दूरवरचे अस्पष्ट तारे. पक्ष्यांची दृष्टी ही फार लांबचं पाहण्याची नसणार. एक गरुड किंवा घार किंवा ससाणा सोडले तर त्यांची दृष्टी फक्त भक्ष्य पकडण्यापुरतीच असणार. बरं बुवा, असेल त्यांना समजत. तरी आपल्याला कुठे जायचं हे कसं लक्षात राहतं त्यांच्या? सालीम अलींनी नोंदवलंय त्यांच्या ऑफिस बाहेरच्या हिरवळीवर त्यांना एक पक्षी चरताना दिसला. त्याची त्यांनी नोंद केली, तारीख, वेळ, वर्णन वगैरे. आश्चर्य म्हणजे पुढच्या वर्षी त्याच दिवशी त्यांना तो पक्षी त्याच हिरवळीवर चरताना दिसला. तोच आहे की नाही हे समजावं म्हणून त्या पक्षाला अलगद पकडून पायाभोवती ॲल्युमिनियम की प्लॅस्टिकची रिंग त्यांनी घातली. ही जगातली स्टँडर्ड पद्धत. त्या पट्टीवर त्यांनी सांकेतिक भाषेत त्या पक्षाची माहिती लिहिली. तर काय आश्चर्य, पुढच्या वर्षी त्याच दिवशी त्याच हिरवळीच्या छोट्या तुकड्यावर तो आला. 4-5 वर्ष त्यांनी नोंद ठेवली, नंतर सोडून दिलं. तो पक्षी सायबेरियातला. आपला देश केवढा, नंतर हिमालय, नंतर आवाढव्य चीन, मंगोलिया आणि नंतर सायबेरिया. बापरे, आपली तर बोलतीच बंद झाली. पक्ष्यांची ती विलक्षण घरटी. ते शिंप्याचं व्यवस्थित टाके घातलेलं घरटं, तर सुगरणीचा लोंबता टांगता 1 BHK ब्लॉक. किती नाजूक वीण असते. अंडी घातल्यावर त्यांचं संरक्षण, अंड्यातून बाहेर आल्यावर त्यांना अन्न पुरवणं, कधी नर ड्युटीवर तर कधी मादी. मला सगळ्यात आवडलं ते पिल्लांचं अंड्यातून बाहेर येणं. ती वेळ आली हे त्यांना बरोबर कसं समजतं? आपण अगदी योग्य वेळ साधून बाहेरून अंड अलगद फोडलं तर ते पिल्लू जगू शकत नाही. ते अंड आतूनच आणि तेही पिल्लाच्या चोचीनंच फुटायला हवं. ही निसर्गाची रचना बघा. आता ते पिल्लू केवढंसं, त्याची ती चोच केवढीशी. चोच मारून अंड फोडण्याइतकी ताकद तरी आहे का त्यात? पण निसर्ग असा की त्या नेमक्या काळात पिल्लाची चोच राठ होते. बाजूने चोचीसारखा दुसरा आकार फुटतो. त्या चोचीला जोडलेले स्नायू स्ट्रॉंग होतात. त्यामुळे पिल्लू अंड फोडू शकतो. नंतर ती उपचोच वगैरे निसर्गाने पुरवलेली उपकरणं वाळूत पडून जातात. कमाल कमाल. या सर्व आश्चर्यांच्या निमित्ताने मला निसर्गातील सूक्ष्मता बघायला मिळाली. हा मोठा फायदा. आश्चर्य हे पहिलं दार आहे. हे उघडू शकलं तर आत जायला मिळणार. पण तिथेही दुसरं गुप्त दार आहे. अडचणी आहेत, काटे कुठेही आहेत. पण एकदा का गुप्त खजिन्याचा वास लागला की माणसं कशी बेभान होऊन प्रयत्न करतात. तसंच काहीच इथे. तुम्ही पहिल्या खुणावणाऱ्या दाराकडे दुर्लक्ष केलं की तोटा तुमचाच. मी बुरशीवर माहिती घ्यायला लागलो तर मित्रांना आश्चर्य वाटलं. बुरशीवर? छे छे, हे काय काढलंस, अशी प्रतिक्रिया. पण मला वाटत होतं या शोधाशोधीतून काहीतरी निघणार आहे. काही माहीत नसताना शोधायला सुरुवात केली
आणि मित्रांच्या म्हणण्यानुसार काही निघालं नसतं तर. पण मला निसर्गाच्या समृद्ध ठेव्याबद्दल खात्री होती आणि तसंच झालं. बुरशी नसती तर मोठी जंगलं निर्माणच झाली नसती. झाडांच्या मुळाभोवती त्या वस्ती करतात, स्राव सोडून गुंतागुंतीच्या अन्नाचं विघटन करतात आणि झाडाला उपलब्ध करून देतात. त्या बदल्यात झाड बुरशीला वरून आणलेलं अन्न पुरवतं. नंतर तर बुरशी झाडात शिरून पेशींमध्ये स्थान मिळवते आणि छानपैकी त्यांच्या घरात राहते हजारो वर्ष. जेवण खाणे तिथेच. त्या बदल्यात त्यांच्या शरीरातला अल्कलॉइड स्त्रवून झाडाच्या इतर शत्रूंना दूर ठेवतं. एकटं सदाफुलीचं झाड अशा 41 प्रकारच्या बुरशी वागवू नये म्हणून सदाफुली औषधी. त्यात कॅन्सर विरोधी, हार्टसाठी उपयुक्त अशी औषधं आहेत. शोध घेणं हा आपल्या सजगतेचा भाग आहे. त्याने आपण समृद्ध होत जातो. त्यामुळेच डोंगर बघितले की बेसॉल्टमधले प्रकार, लाव्हाचे रस्ते, भेगा, लाव्हा जिथून वर आला त्या डाईक्स दिसू लागतात. किडा बघितला की निरीक्षण सुरू. घरटं बघितलं की स्थिर बनून पक्षाची वाट पाहू लागतो. साप बघितल्यावर घाबरण्याऐवजी मन त्या ओघळत्या चमचमणाऱ्या नागमोडी प्रवाहाकडे मंत्रमुग्ध होऊन बघत बसतं. आता परकं असं काही वाटत नाही, सगळे आपलेच. तो सुंदर किडाही माझा भाऊच लागतो. किड्या इतकं लहानही व्हावं आणि आकाशा इतकं मोठंही व्हावं, वाऱ्या इतकं बेभान व्हावं आणि जंगलातल्या झऱ्याच्या पाण्या इतकं झुळझुळू व्हावं. पण मग त्यातलं एखादं आश्चर्य मनात घुसलं की मी लागतोच त्याच्या मागे, काही कारण नसताना. काहीतरी नवं सापडलं की घरीदारी मित्रांना सांगत सुटतो. त्यातले काही म्हणत असतील 70 पार केली अजून समज येईना याला. बरोबर आहे, आम्हाला नकोच या जगाची समज. आम्हाला सापडलंय निसर्गाचं शहाणपण. ते पुरेसं आहे की. मला खात्री आहे की डॉक्टर अनिल अवचट यांच्या कुतूहलापोटी या पुस्तकातील हा छोटासा सारांश ऐकल्यावर तुमचं कुतूहल नक्कीच जागृत झालं असणार. त्यामुळे हे पुस्तक नक्की वाचा. तीच खरी आहे डॉक्टर अवचट यांना आपण वाहिलेली आदरांजली. धन्यवाद.